अथर्व बाटले पटलं तर एक आमच्या माजी वबडीपुट्टू मंगी दादा बाटलेचं सुपुत्र अथर्व अतिशय अप्रतिम खेळणारा अथर्व यावेळी मात्र आपल्या छोट्या वयामध्ये महान कामगिरी करण्याचा मानस ज्याच्या माध्यमातून झाला तो अथर्व बाटले इथं मात्र एक गुण मिळाला तर बोनस पॉइंट श्री गणेश केला दिसलं जयश्री नंबर 6 आता दुर्गा माता संघाला तो काच मातब्बर असणारा आपल्या सगळा तारण्याची जो भूमिका निभावतो तोच हा खेळाडू जयश्री नंबर 6 आता रनिंग हँडटचचा दावा केला गेला इथं मात्र दावा करत असताना एक गुणाची पुन्हा एकदा संयम केली दोन्ही बाजूला एक एक गुण आपल्या बाजूने जोडले असताना पाहूया पुन्हा एकदा अथर्व पाटले खेळ संघाचा उंच चढाईपटू यावेळी चढ्याकता येतोय दरम्यान पाहूया बॅक किक केली बॅक किक करून प्रतिस्पर्धेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला इथं मात्र जोरवर जाऊन खोलवर जाऊन बोनस पर्यंत पाय टाकण्याचा प्रयत्न झाला अथर्वच्या माध्यमातून पण आपली उंची अतिशय महान आहे इथं मात्र रिकामी हाताने जावं लागतंय दरम्यान जर्सी नंबर 6 बॅक टू बॅक चढाई करतोय आपल्या संघ करता दुर्गा माता कोंडबा संघाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम केलं गेलं तोच हा दुर्गा माता संघ इथं मात्र पोया कशा प्रकारे कमबॅक करणार प्रेक्षकांनी कृपया याच्यावरती रिलिंग वरती भार देऊ नका कारण लाईट चा सगळा जो काही प्लॅन केलेला आहे तो या सगळ्या रिलिंग वरती केलेला आहे तरी मंडळाला सहकार्य करायचं आहे रिलिंग वरती कोणीही लोड देऊ नका दरम्यान मंडळाला सहकार्य करा अचल पाटले म्हटलं तर आपल्या खेळशील गावचे आणबाण शाण म्हणून याच अचलवर भरवसा या पाटलावडी संघाचा असतो तोच अचल इथं मात्र बॅक किक करण्याचा प्रयत्न जर्सी नंबर 11 अतिशय आपलातून कामगिरीवर नेहमीच संपुष्ट असणारा अचल पाटले इथं मात्र चढाई दरम्यान कशा प्रकारे गुणांची कामे करणार एक गुणानं आपलं अकाउंट ओपन केलंय स्कोर बोर्डवर समान गुण आता मॅजिक फिगर आणि दुसऱ्या बाजूला चढाई करता येतो दुर्गा माताचा स्टार खेळाडू धीरज राणे जर्सी नंबर 2 आता चांगली उंची चांगला अनुभव आहे अनेक उपज स्पर्धेमध्ये आपला दमदार परफॉर्म दाखवण्यामध्ये धीरज माहीर आहे तोच धीरज इथं मात्र संत गतीने खेळण्यासाठी सज्ज यावेळी एमटी रेडला एमटी रेडचं उदाहरण दिलं गेलं आणि इथं मात्र थोड रेडचा भोंगा वाजला अथर्व पुन्हा एकदा चढाई करता बॅक किक मध्ये नेहमीच तरबेचं चढाई जयश्री नंबर 8 करो या मोडची चढाई आहे काय घडणार कशा प्रकारे कोणता संघ इथं मात्र विजय समिती घेऊन जाणार तर याला पकडणं गेला जगडून निश्चित खरं अल्पेशी दिल्यानंतर थोड रेड इथं मात्र थोड रेडचा भोंगा वाजला पोपू वाजला बॅक किक करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला जर्सी नंबर 6 अर्थात कमबॅक करायचं असेल तर या खेळाडूला मात्र गुणाच्या संख्येमध्ये भर पडावी लागणार पण ब्लॉक केलं जातं आणि याच वेळी ब्लॉक करायचे किमिया कोण करणार तर इथं अचल पटले मध्यरक्षणाच्या माध्यमातून एक ब्लॉक केला जातोय आणि एक महत्त्वाचा गुण आपल्या बाजूने ओढण्याची किमिया केली तोच अचल पुन्हा एकदा चार कडेच्या याच संरक्षणामध्ये डिफेन्सवर आक्रमण घडवण्याकरता सज्ज झाला एक 2 अशा स्थितीमध्ये डिफेन्स सजवला गेला दुर्गा माता संघानं पण इथं मात्र खराब कॅच करण्याचा प्रयत्न झाला दुर्गा माताच्या कोपऱ्याशी सहाय्यकडून आणि पुन्हा एक गुण जातोय तो नवयुवक पाटलावडी संघाच्या दिशेनं दरम्यान एक गुण जोडला गेला तो दुर्गा माता आणि 6 गुण जोडले गेले ते अचल बाटलेच्या नवयुवक खेळशील पाटलावडी संघाने दरम्यान पुन्हा एकदा धीरज जो नेहमीच आपल्या संघाला धीर देण्याचं काम करतो तोच धीरज राणे इथं मात्र पुन्हा एकदा कमबॅक कशा प्रकारे करू शकतो याचं प्रसन्न करण्याकरता आला होता पण एमटी रेड केली होते सुपर टिकलची नामी संधी असताना पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड निश्चितच पुन्हा सुपटकेची नामी संधी असताना यावेळी चढाईकरता सज्ज झाला अचल यावेळी पाहूया काय घडणार कशा प्रकारे याला पकडण्याची किमया करणार अभि घाणेकर सुद्धा या ठिकाणी कोचच्या माध्यमातून आपण पाहतोय कारण अभिच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडवण्याची किमया या दुर्गा माता संघाने केली तोच दुर्गा माता या वयोगटामध्ये स्पर्धा खेळताना आपण पाहतोय दरम्यान अचल बाटले एक संयमाची चढाई करून इथं मात्र एमटी रेड करताना आपण पाहिलं दरम्यान पुन्हा एकदा छोटा पॅक बडा धमाका पुन्हा चढाई करता जर्सी नंबर 4 आता तर याला पकडणं निश्चित कठीण असेल पण एक उमदा चढाईपट्टू म्हणून याच्या डावाकडे पाहिलं तर बॅक किक करण्याचा प्रयत्न झाला ऑल टीम खेळशील संघाची इन असताना पाहूया कशा प्रकारे याला पकडणं जकडवणं करू शकतो तो नवयुवक पाटलावडी संघ दरम्यान एक संयमाची चढाई करून पुन्हा आपल्या रेषेवर निदान रेषेवर येतोय मध्य रेषेवर येतोय आणि एमटी रेड करून आपल्या दिशेने वळतोय
सुपर टेकरची नामी संधी असताना एक सातत्यपूर्ण कामगिरी, चढाईची बहादर चढाईची सारी दुरा सांभाळली आहे ती अचल बाटलेच्या माध्यमातून. दरम्यान पाहूया अचल कशा प्रकारे याच दुर्गा माताच्या व्यूमध्ये अडकवण्यासाठी मिळतो का, पण तसं घडत नाहीये. एक संयमाची खेळी दाखवते, संयमाचा खेळ दाखवला जातोय तो अचलच्या माध्यमातून. आपल्या चढाईमधला पूर्ण वेळ घेतोय, निश्चित मिडल रेषेवर येऊन थांबला आणि यावेळी थर्ड रेडचा बजर वाजला. जर्सी नंबर 4 ऑन द फायर. करो या मरो, इथं मात्र मुन्नाला मात्र गुणांची संख्येत भर पाडायची आहे, कारण गुण मिळवणं हे गरजेचं आहे मुन्नासाठी. पण पाहूया कशा प्रकारे गुण संपादन करतो. यावेळी हुलकावून दिली, अचल बाटलीवर टार्गेट केलं, बॅक किक केली, पण अचल आपला संरक्षण करतोय, पण इथं मात्र ब्लॉक केलं गेलं. अचलच्या माध्यमातून ब्लॉक करण्याची किमी झाली आणि पुन्हा एकदा दुर्गा माता संघाला अडचणीत सापडण्याचं काम झालं. दरम्यान बॅक टू बॅक थर्ड रेड अथर्व वाटले पुन्हा एकदा जर्सी नंबर 8च्या माध्यमातून इथं मात्र सुरेख वर मध्ये जाण्याचा प्रयत्न झाला, पण यावेळी सिंगल पॉइंट. दरम्यान धीरज एकाकी खिंड लढवायची, याच धीरजला आपल्याच अनुभवाचा फायदा. जर्सी नंबर 2 कडून धीरज आणि चढाई करतो ऑन द फायर. यावेळी पाहूया पिता जीव सदाशिव, पण गुणाची संख्या मिळवायची, बोनस टिपला गेलाय. कशा प्रकारे खेळ पाडण्याचे काम करणार, पण निश्चित खेळ पाडण्याचं, पण यावेळी सांघिक कामगिरीचा जोर इथं लागला गेला. 1+2 खेळशेत आणि बोनस पॉइंट टू दुर्गा माता. एक चांगला चम्मू घडवण्याचं काम जर गमताने केलंय, एक नवं चित्र निर्माण करायचं. इथं मात्र थोडासा कमबॅक करावं लागणार या दुर्गा माता संघाला, कारण ऑल डिफेन्सवर आक्रमकता खेळण्यासाठी पुन्हा एकदा अचल चढाई करता. यानंतरचा दुसरा होणारा सामना साई शिवनेरी कोळवाड विरुद्ध श्री गणेश निवाचेवाडी यांच्या खेळण्याच्या दृष्टिकोनातून दुसरा पुकार. हा सामना संपतात लगेच मैदानाचा दावा घ्यायचा आहे. दरम्यान एमटी रेडचा नजरान झाला. जर्सी नंबर 6 आता तर पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी पुन्हा चौरस चढाई फुटून दुर्गा माता संघाकडून निश्चित प्रतिस्पर्ध्यांवर आक्रमण घडवण्यासाठी सज्ज झाला. इथं मात्र बॅक किक डुबकी मारला प्रयत्न झाला, पण याची डुबकी मात्र हरण पडली ती नवयुवक खेळशील बाटलेवाडी संघाला. एक सांघिक कामगिरी चांगली आहे ती नवयुवक बाटलेवाडीसाठी. अतिशय सुरेख डिफेन्सचं माध्यम, एका चांगल्या प्रकारे ताळमेळ आपण पाहतोय तो नवयुवक बाटलेवाडी संघाच्या दिशेनं. दरम्यान पुन्हा एकदा अचल बाटले चढाई करता संत गतीनं प्रतिस्पर्ध्यांवर आक्रमण घडवण्याची किमिया यावेळी करण्याकरता सज्ज होतोय. पण पाहूया कशा प्रकारे आपला गुणवान खेळ दाखवणार. यावेळी तसं घडत नाहीये, एक संयमी खेळ करतोय आणि निश्चितच भिडत देशावर येऊन थांबतोय. एक संयमी चढाई आणि संयमी चढाईकडे ऑपोजिशन होतोय. काय का पण जर कमबॅक करायचं असेल तर या दोघांना मात्र एक चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळ करावा लागणार. दरम्यान जर्सी नंबर 2चा अट्टारहास धीरज पाहूया आपल्या हाताच्या सहाय्यानं पायाच्या सहाय्यानं गुणांमध्ये भर पाडण्यासाठी निश्चितच वर करिश्मा करतो का. 10 गुणांचा मोठा फरक असताना याच धीरजला मात्र गुणांची कमाई करायची आहे, पण प्रयत्नाची पराकाष्ठा अतिशय सुरेख असताना यावेळी डो ऑर डायचा वजन वाढला. इथं मात्र अथर्वला पुन्हा डो ऑर डाय मध्ये यावं लागतं. खोलवर जाऊन राईट कॉर्नरवर थोडासा दबाव दिला जातोय, पण पाहूया कशा प्रकारे गुण टिकतो. यावेळी बॅक किक करण्याचा प्रयत्न, थोडासा दबाव तंत्रावर जाण्याचा प्रयत्न डो आणण्यासाठी आहे, कारण गुण तर मिळवावा लागणार. गुण जर मिळाला नाही तर निश्चितच आपण म्हणजे बाहेर जाऊ शकतो. पण पाहूया कशा प्रकारे गुण मिळतोय. इथं मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते आणि यावेळी मात्र हा पास झाला. पुन्हा एकदम जयशंकर 6चा खेळाडू हे थोडीशी आक्रमक करतो का, पुन्हा आपल्या संघाला कमबॅक करून देतो का पाहायला मिळणार. दरम्यान बॅक किक केली मध्यरक्षक अचल बाटलेवर. पाहूया इथं मात्र बुडीत करायचे दुर्गा माता संघाला. दरम्यान पाहूया पुन्हा एकदा पश्चिम डिफेन्सवर आक्रमण घडवण्याकरता कमबॅक करायचं. धीरजला कमबॅक करायचंय दुर्गा माता संघाला, पण पाहूया कशा प्रकारे कमबॅक करण्याकरता सज्ज होतो दुर्गा माता संघ. दरम्यान
पाचच्या डिफेन्सवर एक आक्रमण घडत होता इथं मात्र निधल जर्सी नंबर 11 आता 11 मध्ये खेळाडू खूप प्रेक्षकावर दबाव टाकून मध्यरेषेवर थोडंसं आक्रमण घडवण्याचा प्रयत्न आहे पण याला पकडण्याकरता संधी मिळते का तसं घडतं का पाहूया पण पाहूया काय घडणार काय बिघडणार पुन्हा एकदा मुन्नाच्या बाजूने खोलवर जाऊन चढाई करण्याचा प्रयत्न आणि यावी एक संयमाची चढाई यावी एमटी रेसर आणि पुन्हा एकदा चढाई करतात धीरज राडे 2-1-2 5च्या डिफेन्सवर आक्रमण धीरजला मध्ये गुणांची कमी करायचे एक रनिंग हंटच मध्ये गुणांची कमी करता येते कायचा प्रयत्न केला पण तसं घडत नाहीये बचाव करतोय नवयुग बाटलवाडी संघ आदित्य राडे यांनी मंडळाशी संपर्क साधायचा आहे आदित्य राडे प्लीज आदित्य राडे आपल्या समालोचन कक्षामध्ये बोलावणं आलंय प्लीज वेलकम आदित्यजी राडे दरम्यान पुन्हा एकदा अचल यावेळी संयमाची चढाई संयमाची चढाईचं एक तंत्र बाळगलं अथर्व पाटणेच्या माध्यमातून आपल्या चढाईमधला पूर्ण वेळ घेतोय कारण एक दमदार चांगली आघाडी असताना इथं मात्र वेळ सॉरी इथं मात्र खराब कॅच करायचा प्रयत्न हा कितपत गोल इथं मात्र गाडी रुळावर आली 2 पॉईंट साठी 2 झाली दोन्ही संघांना सूचना आहे पाठीमागे फक्त एकच कोच म्हणून काम पाहिजे मंडळाचं जसं मंडळाला सहकार्य करा कारण आपल्या या स्पर्धा ही उत्तमरित्या आपण पार पाडायची आहे त्यामुळे आपल्या संघाच्या मागे फक्त एकच कोच राहील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे कोणीतरी एकच कोच या ठिकाणी तिथे उपस्थित असेल सर्व संघांची ही विनंती आहे आणि मंडळाला त्यांनी सहकार्य करायचं आहे मांडवकर सर धन्यवाद पुणेकर आणि घंटाची मात्र बॅक फुटवर जाण्याचा प्रयत्न केला आणि स्ट्रेट डॅश मारला आपण करतो श्री गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा अचल चढाई करता येतो यावेळी 4चा डिफेन्स ऑन असताना अचल बाटले चढाई करता एक जर्सी नंबर 11 एक भरता वेगाने धावणारा अचल ही चढाई पाहूया कशा प्रकारे रोखण्यामध्ये दुर्गामाता संघ इथं मात्र तयार असणार पण तसं घडत नाहीये आज मात्र संयमाचा क्षेत्र पण डिफेन्स थोडासा कमकुवत ठरला तो दुर्गामाता संघाचा आणि यावेळी एमटी रेड पुन्हा एकदा एमटी रेडला एमटी रेडचं नुकसान दिलं असते पुन्हा एकदा चढाई करायला सज्ज होतोय मुन्नाची गाडी पुन्हा एकदा रुळावर येते का आपल्या संघाला तारण्याचं काम करणार का लेफ्ट कॉर्नरवर थोडस आक्रमक पवित्र स्वीकारते पण थम्सअप मिळाला बोनस झाला इथं मला बोनसच्या माध्यमातून एक गोल आपल्या संघाला मिळाला दुर्गामाता संघाला दरम्यान पुन्हा एकदा चढाई करता अचल इथं मात्र पाहूया अचलचे काही संपुष्ट आल्याचं काम दुर्गामाता जर का दुर्गामाता याला पकडण्याचं षडयंत्र रचलं तर निश्चितच एक धोका निर्माण होऊ शकतो तो नवयुवक बाटलवाडी संघाला पण तसं घडत नाहीये एक संयमाची खेळी इथं मात्र दाखवली जाते ती नवयुवक बाटलवाडी संघाच्या माध्यमातून आपल्या चढाईबदला वेळ घेतोय आणि निश्चितच परत जाण्याच्या प्रयत्न असताना अचल पाटील पुन्हा एकदा मुन्ना इथं मात्र निदान दिशा पार केली आणि यावेळी पुन्हा एकदा थर्ड रेस मध्ये केलं ते अथर्व बाटलेला मात्र थर्ड रेड साठी निबंध केलं गेलं 4च्या डिफेन्सवर यावेळी काय कशा प्रकारे व्यवस्था करणार मुन्ना एका बाजूला दुसऱ्या बाजूला अथर्व विरुद्धची लढाई आहे आपण पाहूया काय घडणार कशा प्रकारे मुन्नाच्या माध्यमातून खराब कॅच करायचा येतं थोडासा मोहर ठेवणं गरजेचं आहे तसा कंट्रोल जर का मुन्नानं ठेवला असं निश्चितच एक कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला असता पण तसं करता मुन्ना थोडसा निश्चितच थोडासा दबाव चंद्र स्वीकारतोय आणि पुन्हा एकदा चढाई करता जर्सी नंबर 1 सुरेख कव्हर क्षेत्र 18-7 17-11 गुणांची अजूनही आघाडी आहे चालू सामना समाप्त होण्याकडे शेवटची 5 मिनिटे शिल्लक 18 गुण नवयुवक बाटलवाडी 7 गुण दुर्गामाता दरम्यान 2च्या डिफेन्सवर आक्रमण घडवणार 11 नंबर जर्सी बदल गेला अचल बाटले इथं मात्र पाहूया कितपत गुणाची कमी होते आणि 1 गुण अचल पाटलेचं आज षडयंत्राचे निश्चित वर्चस्व करून दाखवलं नवयुवक बाटलवाडी संघानं
दुर्ग मतदारसंघावर पण पुन्हा एकदा चढाई करता एकाकी खंड लढवावी लागणार एक आक्रमक खेळाडूला इथे गुणांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडता येते का इथं प्रयत्न अतिशय महत्वाचा केला जातोय पण इथं मात्र एक गोल बोनस पॉइंट दुर्गा माता श्री साई शिवनेरी कोणमाळा विरुद्ध श्री गणेश निवाजवाडी मांडवकर सर दरम्यानचे श्रीनगर 11 आता अखिल पाटले एकाकी खंड लढतो पाहिला अनेक स्पर्धेचा अनुभव तिचे पाठीमागे दोन्ही संघ तर म्हटलं तर एक तुल्यबल लढत देणारे संघ आहे म्हणून दोन्ही संघाकडे पाहिला तर दरम्यान पुन्हा एकदा एक संत गतीनं आपली ही चढाई साकारतोय आता तर क्रीडा नगरीमध्ये ज्या अभेद भिंतीकडे आपण पाहतो तो अभेद भिंत इथं हजर आहे आता तर सायर पाटणकर आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत मी सन्मानजनक विनंती करतो की आपण व्यासपीठावर सन्मानित व्हायचे सायरजी पाटणकर आता भोवडी संघाचा आहे की ज्याने बाने चढाईपट्टू म्हणून सायर पाटणकर पाहिलं गेलेलं तो वावगड नाहीये तो सायर पाटणकर इथं क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहे मी सन्मानजनक विनंती करतो की आपण आदरपूर्वक व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे सायरजी पाटणकर दरम्यान अक्षल पाटले इथं वर चष्मा करत असताना मोठा फरक आपल्या बाजूला असताना इथं सायजी पाटणकर यांचं आगमन होतं दमदार आणि त्यांचे निश्चितच जवळचे मित्र पण निश्चित विकासजी राणे एक लेफ्ट हँड म्हणून सायर पाटणकर यांचं ओळख जाणार आहे विकास राणे यांचं सुद्धा आगमन होतं मी दोन्ही मान्यवरांचं याच क्रीडा नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो आता तिसऱ्या व्हायचं बदल रीडचा बजर वाजला तिसरे चढायची गोष्ट झाली आणि बरीचशी स्थिती निर्माण झाली कशा प्रकारे गुणांची कमाई करावी लागणार हिचं अथर्व बाटलीला मात्र निश्चित बाईटवर घ्यावं लागणार त्यानंतर मॅच मध्ये आपण पाहिलं तर अथर्व आणि अक्षर हे दोनच बंधू इथं चढाई टाकताना आपण पाहिलं दरम्यान पाहूया कशा प्रकारे गुणांची संख्या भर पडायची आहे गुण प्राप्त करायचा आहे पण थम्सअप मिळाला बोनस मिळाला आणि थर्ड रेडवर अतिशय महत्वाचा गुण अथर्वच्या माध्यमातून आपल्या संघादरम्यान जोडला गेला एक छोटा पॅक बडा धमाका इथं मात्र धमाका घडवावा लागणार धमाका घडवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार पण अचल बाटलेच्या विरुद्ध खेळताना आपण कशा प्रकारे व्यवस्था करावी लागणार कारण अचल बाटलेला पकडण्याचा प्रयत्न निश्चित झाला होता आणि याला जर पकडण्याची किमी केली तर निश्चित थोडस एक कमबॅक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो पण तसं घडत नाहीये हॅलो बाळाजी राजेशिर्के हे देखील इथे उपस्थित आहेत तरी त्यांनी आपल्या आपण मंचावरती येऊन आपलं सत्कार स्वीकारायचा आहे दरम्यान एक संयमाचे तारे म्हणू शकतो आपण एक संयमाचे तारे करून आपल्या दिशेने वळतोय इथं मात्र